मंगलमूर्ती मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 5 अध्याय 9। भरताचा ब्राह्मण कुळात जन्म। श्री शुक म्हणतात, शम दम तप स्वाध्याय वेदाध्ययन दान संतोष सहनशीलता विनय विद्या मत्सर न करणे आत्मज्ञान आणि आनंद अशा सर्व गुणांनी संपन्न असा अंगिरस गोत्राचा एक ब्राह्मण होता. त्याला ज्येष्ठ पत्नीपासून त्याच्यासारखेच विद्याशील आचार रूप औदार्य इत्यादी गुणयुक्त 9 पुत्र झाले आणि कनिष्ठ पत्नीपासून 1 पुत्र आणि 1 कन्या असे जुळे झाले. या दोघांपैकी जो पुत्र होता तोच परमभागवत राजर्षी शिरोमणी भरत होता. मृग शरीराचा त्याग करून शेवटच्या जन्मामध्ये तो ब्राह्मण झाला होता असे सांगतात. भगवंतांच्या कृपेने या जन्मामध्ये सुद्धा आपल्या पूर्वीच्या जन्म परंपरेचे स्मरण राहिल्यामुळे स्वजन संगतीने आपला पुन्हा अधपात होईल या भीतीने त्याने नातलगांची संगत सोडली आणि ज्यांचे श्रवण स्मरण आणि गुणकीर्तन सर्व प्रकारची कर्मबंधने तोडून टाकते ते श्री भगवंतांचे चरणकमल युगल हृदयात सतत धारण केले. दुसऱ्यांना मात्र तो स्वतः वेडा मूर्ख आंधळा आणि बहिरा असल्याप्रमाणे दाखवी. पित्याचा त्याच्याबद्दलही स्नेहभाव होता. म्हणून ब्राह्मणाने आपल्या वेडसर मुलाचे ही शास्त्रानुसार समावर्तनापर्यंतचे सर्व संस्कार केले आणि उपनयनानंतर त्याची इच्छा नव्हती तरी शिकवणे हे पित्याचे कर्तव्य आहे या भावनेने त्याने त्याला शुद्धता आचरण इत्यादी कर्माचे शिक्षण दिले. परंतु भरत तर पित्याच्या समक्षच त्याच्या उपदेशाविरुद्ध वागत असे. पावसाळ्यात याचे वेदाध्ययन सुरू करावे अशी पित्याची इच्छा होती, परंतु चैत्र वैशाख ज्येष्ठ आणि आषाढ असे 4 महिने प्रयत्न करूनही वडील त्याला ओंकार व्याहती आणि गायत्री मंत्र नीट शिकवू शकले नाही. असे होऊन सुद्धा आपल्या या आत्मवत पुत्रावर अत्यंत प्रेम असल्यामुळे त्यांची प्रवृत्ती नसतानाही पुत्राला चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे असा भलताच हट्ट धरून तो त्याला पावित्र्य वेदाध्ययन व्रते नियम गुरु आणि अग्नीची सेवा इत्यादी ब्रह्मचर्य श्रमाला आवश्यक नियमांचे शिक्षण देत राहिला. परंतु मुलाच्या बाबतीत त्याची इच्छा पूर्ण झाली नाही आणि स्वतःसुद्धा भगवतजन सोडून प्रपंचातच गुरफटून राहिला. तेवढ्यात नेहमी सावध असणाऱ्या काळाने त्याला ओढून नेले. तेव्हा त्याची धाकटी पत्नी आपल्या 2 मुलांना सवतीकडे सोपवून स्वतः सती होऊन पतिलोकी गेली. भरताचे बंधू कर्मकांडच सर्वात श्रेष्ठ समजत. ते ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत अनभिज्ञ होते, म्हणून त्यांना भरताचा मोठेपणा सुद्धा माहीत नव्हता. पिता परलोकवासी झाल्यावर त्यांनी त्याला निव्वळ मूर्ख समजून शिकवणे सोडून दिले. जेव्हा सामान्य माणसे त्याला वेडा मूर्ख किंवा बहिरा म्हणत तेव्हा तो त्याला अनुरूप बोलत असे. कोणीही त्याच्याकडून कोणतेही काम करून घेण्याची इच्छा करी तेव्हा तो त्यानुसार करी. कधी वेठबिगारीच्या रूपात कधी मजुराच्या रूपात मागितल्यावर किंवा न मागताही जे काही थोडेफार चांगले किंवा वाईट अन्न त्याला मिळत असे ते जिभेने चव न पाहता तो खात असे. अन्न कोणत्याही कारणाने उत्पन्न न होणारी स्वतः सिद्ध केवल आनंद स्वरूप आत्मज्ञान त्याला प्राप्त झाले होते. म्हणून थंडी उष्णता मानापमान इत्यादी द्वंद्वांनी होणाऱ्या सुखदुःखामध्ये त्याला देहाची जाणीव होत नसे. तो थंडी उन्हाळा पाऊस किंवा वादळाच्या वेळी बैलासारखा कपडे न घालताच पडून राहील. त्याचे सर्व अंग धष्टपुष्ट आणि गलेलठ्ठ होते. तो जमिनीवरच पडून राहील. कधी तेल उठणे लावित नसे तर कधी स्नानही करीत नसे. त्याचे शरीर धुळीने माखल्यामुळे धुळीने झाकलेला मौल्यवान रत्नाप्रमाणे त्याचे ब्रह्मतेज झाकले गेले होते. तो आपल्या कमरेला एक मलिन कपडा गुंडाळीत असे. त्याचे जानवे सुद्धा अत्यंत मळलेले होते. त्यामुळे अज्ञानी लोक हा कोणी नावाचा ब्राह्मण आहे असे म्हणून त्याचा तिरस्कार करी. परंतु त्याच्यावर काहीही विचार न करता तो स्वच्छंदपणे फिरत असे. दुसऱ्यांच्या घरी मजुरी करून पोट भरत आहे असे पाहून त्याला त्याच्या भावांनी शेतातील वाफे व्यवस्थित करण्याच्या कामाला लावले. तेव्हा तो तेही काम करू लागला. परंतु त्या वाफ्यांनी जमीन सपाट आहे
की उंचवटा खोली असलेली आहे, लहान आहे की मोठी याकडेही त्याचे लक्ष नसे. त्याचे भाऊ त्याला तांदळाची कणी, पेंड, भुसा, किडलेले उडीद किंवा भांड्यांना लागलेले जळके अन्न जे देत ते घेऊन तो अमृताप्रमाणे समजून खात असे. एकदा एका डाकूंच्या सरदाराने पुत्रकामनेने भद्रकालीला मनुष्य बळी देण्याचा संकल्प केला. त्याने तो पुरुष देण्यासाठी पकडून आणला होता. तो आपल्या नशिबाने त्याच्या हातून निसटून पळून गेला. त्याला शोधण्यासाठी त्याचे सेवक चहूकडे धावले, परंतु अंधाऱ्या मध्यरात्रीच्या वेळी त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. याच वेळी दैवयोगाने त्याची नजर अकस्मात या अंगिरस गोत्राच्या ब्राह्मण कुमारावर पडली. तो वीरासनात बसून हरिण, डुकरे इत्यादी प्राण्यांपासून शेतीचे रक्षण करीत होता. या मनुष्य पशु कितीतरी चांगल्या लक्षणांनी युक्त आहे. याच्यामुळे आमच्या धन्याचे कार्य निश्चितच सिद्धीला जाईल असा विचार करून त्यांचे मुख आनंदाने उल्लसित झाले आणि ते त्याला दोरीने बांधून चंडिकेच्या मंदिरात घेऊन आले. नंतर त्या चोरांनी आपल्या पद्धतीनुसार विधीपूर्वक त्याला स्नान घालून, नवीन वस्त्रे नेसवून, तसेच अनेक प्रकारचे आभूषणे, चंदन, पुष्पमाळा व तिलक इत्यादींनी विभूषित करून चांगल्या तऱ्हेने जेवू घातले. नंतर धूप, दीप, माळा, लाह्या, पत्री, अंकुर, फळे इत्यादी उपहार सामग्री सहित बलिदानाच्या पद्धतीनुसार गाणे, स्तुती, मृदंग व ढोल वाजवणे इत्यादी करीत त्या पशुला त्यांनी भद्रकालीच्या समोर बसवले. यानंतर दस्यू राजाचा पुरोहित असलेल्या लुटारूने त्या नरपशूच्या रक्ताने देवीला तृप्त करण्यासाठी देवी मंत्रांनी अभिमंत्रित केलेली एक तीक्ष्ण तलवार घेतली. स्वभावाने चोर रजोगुणी तमोगुणी तर होतेच, धनाच्या मदाने त्यांचे चित्त आणखीनच उन्मत्त झाले होते. हिंसेची त्यांना स्वाभाविक आवड होती. यावेळी तर ते भगवंतांच्या अंशस्वरूप ब्राह्मण कुळाचा तिरस्कार करून स्वच्छंदपणे कुमार्गाकडे चालले होते. हिंसेच्या बाबतीत ब्राह्मणवधाचा सर्वथैव निषेध केला आहे, तरीसुद्धा ते साक्षात ब्रह्मभावाला प्राप्त झालेल्या वैरहीन आणि सर्व प्राण्यांचा सुहृद असलेल्या एका ब्रह्मर्षी कुमाराचा बळी देऊ इच्छित होते. हे भयंकर कुकर्म पाहून देवी भद्रकालीच्या मूर्तीत अत्यंत दुस्सह ब्रह्मतेजामुळे दाह होऊ लागला आणि ती एकदम मूर्ती फोडून प्रगट झाली. अत्यंत असह्य अशा क्रोधामुळे तिच्या भुवया उंचावल्या होत्या आणि अकराळ विक्राळ दाढा आणि मोठे झालेले लाल डोळे यामुळे तिचा चेहरा अत्यंत भयानक दिसत होता. तिचा तो भयंकर आवेश पाहून असे वाटत होते की जणू ती या जगाचा संहार करेल. तिने क्रोधाने लाल होऊन भीषण हास्य केले आणि उसळी मारून याच अभिमंत्रित केलेल्या खड्गाने त्या सर्व पापी लोकांची मस्तके तिने उडवली आणि आपल्या गणांसह त्यांच्या गळ्यातून वाहणारे रक्तरूपी मद्य पिऊन अतिपानाने धुंद होऊन उंच स्वराने गात नाचत त्यांच्या मुंडक्यांचे चेंडू बनवून ती खेळू लागली. महापुरुषांवर केलेला अत्याचार रूप अपराध जशास तसे या न्यायाने असाच आपल्यावर उलटतो. परीक्षिता, त्यांचे देहाभिमान रूप बळकट बंधन तुटलेले आहे, जे सर्व प्राण्यांचे सुहृद आणि आत्मा तसेच वैरहीन आहेत. साक्षात भगवंतच भद्रकाली इत्यादी भिन्न भिन्न रूपे धारण करून आपल्या कधी न चुकणाऱ्या कालचक्ररूप श्रेष्ठ चक्राने त्यांचे रक्षण करतात आणि त्यांनी भगवंतांच्या निर्भय चरणकमलांचा आश्रय घेतला आहे. त्या भगवत भक्त परमहंसावर आपले डोके उडवले जाण्याची वेळ आली तरी ते कोणत्याही प्रकारे व्याकुळ होत नाहीत, यात काही मोठे आश्चर्य नाही. अध्याय 9 समाप्त. स्कंध 5. अध्याय 10. जडभरत आणि राजा रहुगणाची भेट. श्री शुकदेव म्हणतात, एकदा सिंधू सौवीर देशाचा राजा रहुगण पालखीत बसून चालला होता. तो जेव्हा इक्षुमती नदीच्या किनाऱ्यावर पोचला तेव्हा पालखी वाहणाऱ्या भोयांच्या जमादाराला एका भोयाची आवश्यकता वाटली. भोयाचा शोध करताना दैववशात त्याला हा ब्राह्मण दिसला. त्याला बघून त्याने विचार केला की हा मनुष्य धष्टपुष्ट, तरुण आणि मजबूत अंगापिंडाचा आहे, म्हणून हा बैल किंवा गाढवाप्रमाणे पालखी वाहू शकेल. असा विचार करून वेठबिगारीसाठी त्याने घेतलेल्या इतर भोयांच्या बरोबर यालाही जबरदस्तीने पकडून पालखी वाहण्यासाठी जुंपले. या कामाला जरी महात्मा भरत योग्य नव्हता तरी सुद्धा काहीही न बोलता गुपचूपपणे पालखी उचलून तो चालू लागला. तो श्रेष्ठ ब्राह्मण 2 हात अंतर पुढे पाहून चालत असे.
म्हणून अन्य भोयांच्या चालीशी याचा मेळ जमत नव्हता. त्यामुळे जेव्हा पालखी वेडीवाकडी होऊ लागली तेव्हा ते पाहून राजा रहुगण पालखी वाहणाऱ्यांना म्हणाला, अरे भोयांनो, नीट चाला. पालखी अशी खाली वर करीत का चालत आहात? तेव्हा आपल्या स्वामींचे हे कठोर वचन ऐकून राजा आपल्याला दंड देईल या भीतीने ते भोई राजाला म्हणाले, महाराज, यात आमचा काहीही दोष नसून आम्ही आपल्या नियमानुसार योग्य रीतीनेच चालत पालखी घेऊन चाललो आहोत. पण हा एक नवीन भोई आत्ताच पालखीला जोडला आहे. तो भरभर चालत नाही. त्यामुळे आम्ही याच्याबरोबर पालखी घेऊन जाऊ शकत नाही. भोयांचे हे दीनवचन ऐकून राजा रहुगणाने विचार केला की संसर्गाने उत्पन्न होणारा दोष एका व्यक्तीत असेल तर त्याच्याशी संबंध येणाऱ्या सर्व माणसांमध्ये तो येऊ शकतो. म्हणूनच याचा प्रतिकार केला नाही तर हळूहळू हे सर्व भोई आपली चाल बिघडवतील. असा विचार करून रहुगणाला थोडासा राग आला. त्याने जरी महापुरुषांची सेवा केली होती तरी क्षत्रिय स्वभावानुसार जबरदस्तीने त्याची बुद्धी रजोगुणाने व्यापली गेली आणि तो त्याचे ब्रह्मतेज राखेने झाकलेल्या अग्नीप्रमाणे प्रगट झाले नव्हते. अशा त्या द्विजश्रेष्ठाला उपरोधिकपणे म्हणू लागला, अरे बंधो, ही पालखी वाहून तू फार थकला आहेस. हे पाहून मला फार वाईट वाटते. या तुझ्या सहकाऱ्यांनी तुला थोडीसुद्धा मदत केली नाही असे वाटते. इतक्या दूरवरचे अंतर बऱ्याच वेळापासून तू एकटाच ही पालखी वाहत आहेस. तुझे शरीरसुद्धा विशेष धट्टेकट्टे आणि ताजेतवाने नाही. शिवाय मित्रा, तू वृद्ध असल्याने दमून गेला आहेस. अशा प्रकारे पुष्कळ उपरोधिक बोलणे ऐकूनही तो पहिल्याप्रमाणेच गुपचूप पालखी उचलून चालू लागला. त्याला या बोलण्याचे काहीच वाईट वाटले नाही, कारण त्याच्या दृष्टीने पंचमहाभूते, इंद्रिये आणि अंतःकरण यांचा समूह म्हणजे आपले हे अंतःकरण, अंतिम शरीर अविद्येचेच कार्य होय. विविध अंगांनी युक्त असे ते दिसत असून सुद्धा वस्तुतः हे नाहीच. म्हणून याविषयीचा त्याचा मी माझेपणाचा मिथ्या आभास संपूर्णपणे नाहीसा झाला होता आणि ब्रह्मरूप झाला होता. अजूनही पालखी व्यवस्थित नेली जात नाही असे पाहून रहुगण क्रोधाने लाल होऊन म्हणू लागला, अरे हे काय, तू जिवंत असून मरतुकड्यासारखा माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून माझा अपमान करीत आहेस. तू अगदीच निर्लज्ज आहेस. अरे, ज्याप्रमाणे यमराज लोकांना त्यांच्या अपराधासाठी दंड देतात त्याप्रमाणे मी आता तुला शिक्षा करतो, म्हणजे तू वठणीवर येशील. रहुगणाला आपण राजा असल्याचा अहंकार होता, म्हणून तो अशी पुष्कळशी वायफळ बडबड करीत होता. तो स्वतः मोठा पंडित समजत असेल, म्हणून रजतमामुळे आलेल्या मस्तीने त्याने भगवंतांच्या प्रीतिपात्र भक्तवर भरताचा तिरस्कार केला. योगेश्वरांच्या लोकविलक्षण आचरणाचा त्याला काहीच पत्ता नव्हता. सर्व प्राण्यांचा सुहृद आणि आत्मा, कोणत्याही प्रकारचा अभिमान नसलेल्या ब्रह्मस्वरूप अशा तो ब्राह्मण जणू हसत बोलू लागला. ब्राह्मण म्हणाला, हे वीरा, तू वक्त्रोक्तीने जे म्हणालास ते योग्यच आहे. त्यात व्यंगोक्ती मुळीच नाही. भार नावाची काही वस्तू असेल तर ती वाहून नेण्यासाठी आहे. मार्ग म्हणून काही असेल तर तो चालण्यासाठी आहे. लठ्ठपणासुद्धा त्याचाच आहे. हे सर्व शरीरासाठी म्हटले जाते, आत्म्यासाठी नाही. ज्ञानीजन अशा गोष्टी करीत नाहीत. स्थूलता, कृशता, आधी, व्याधी, भूक, तहान, भय, कलह, इच्छा, म्हातारपण, निद्रा, प्रेम, क्रोध, अभिमान आणि शोक हे सर्व देहाभिमान धरून उत्पन्न होणाऱ्या जीवांमध्ये राहतात. त्यांच्यामध्ये याचा लवलेशही नाही. हे यशस्वी राजन, तुम्ही जी जगण्या मरण्याची गोष्ट सांगितली ती आदी अंत असणाऱ्या विकारी पुरुषांमध्ये नियमितपणे असते. जेथे स्वामी सेवक भाव स्थिर असेल तेथे आज्ञापालनाचा नियमसुद्धा लागू होतो. आपण राजा आहात आणि मी प्रजा आहे, अशा प्रकारच्या भेदबुद्धीसाठी मला व्यवहाराखेरीज दुसरे काहीच कारण दिसत नाही. परमार्थ दृष्टीने पाहिले तर कोण स्वामी आणि कोण सेवक. तरीसुद्धा राजन, मी तुमची काय सेवा करू सांगा. वीरवर, मी वेडा, उन्मत्त आणि मूर्खाप्रमाणे आपल्या स्थितीमध्ये असतो. मला शिक्षा करून तुमच्या हाती काय लागणार. जर मी मुळातच मूर्ख आणि चुका करणारा असेल तर मला शिक्षा देणे हे दळलेले पीठ पुन्हा दळल्यासारखेच होणार आहे. श्री शुकदेव म्हणतात, मुनिवर जडभरत यथार्थ तत्वाचा उपदेश करीत एवढे उत्तर देऊन गप्प राहिला. त्याचे
देहात्मबुद्धीचे अज्ञान नाहीसे झाले होते, म्हणून तो अत्यंत शांत झाला होता. एवढे बोलून भोग भोगून प्रारब्ध क्षय करण्यासाठी तो पुन्हा पहिल्याप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन चालू लागला. हे परीक्षिता, सिंधू, सौवीर, नरेश, रघुगण सुद्धा आपल्या पूर्ण श्रद्धेमुळे तत्वजिज्ञासेचा पूर्ण अधिकारी होता. जेव्हा त्याने त्या द्विजश्रेष्ठाच्या तोंडून अनेक योगग्रंथांनी समर्थन केलेली आणि हृदयाच्या ग्रंथीचे छेदन करणारी ही वाक्ये ऐकली, तेव्हा तो ताबडतोब पालखीतून खाली उतरला. त्याचा राजमत पूर्णपणे उतरला होता, म्हणून त्याने त्याच्या चरणांवर डोके ठेवून अपराधाची क्षमा मागत म्हटले, आपण ब्राह्मणांचे चिन्ह जानवे धारण केले आहे. अशा प्रकारे गुप्तपणे फिरणारे आपण कोण आहात? आपण अवधूतांपैकी कोणी आहात का? कारण आपण कोणाचे पुत्र आहात? आपला जन्म कोठे झाला आणि इथे आपले येणे कसे झाले? आपण आमचे कल्याण करण्यासाठी येथे आलेले सत्वमूर्ती भगवान कपिलदेव तर नाहीत ना? मला इंद्राच्या व्रजाची, महादेवांच्या त्रिशूलाची किंवा यमराजांच्या दंडाची भीती वाटत नाही. मला अग्नी, सूर्य, चंद्र, वायू किंवा कुबेराच्या शस्त्राचेही भय वाटत नाही. परंतु ब्राह्मण कुळाच्या अपमानाला मी फार भीतो. अशा प्रकारे आपली विज्ञानरूप आणि शक्ती लपवून मूर्खाप्रमाणे वागणारे आपण कोण आहात ते मला सांगावे. विषयांबद्दल आपण संपूर्णपणे अनासक्त आहात. मला आपला काही थांगपत्ता लागत नाही. साधो, आपल्या योगयुक्त वाक्यांचा बुद्धीने विचार करून सुद्धा माझा संदेह दूर होत नाही. मी आत्मज्ञानी मुनींचे परमगुरू आणि साक्षात श्रीहरींच्या ज्ञानशक्तींचे अवतार असणाऱ्या योगेश्वर भगवान कपिलांना हे विचारण्यासाठी चाललो होतो की या लोकी शरण जाण्यासाठी योग्य कोण आहे. लोकांची स्थिती पाहण्यासाठी अशा प्रकारे आपले खरे स्वरूप लपवून विहार करणारे ते कपिल मुनी आपणच आहात काय? घरात आसक्त राहणाऱ्या विवेकहीन पुरुष योगेश्वरांची गती कशी जाणू शकेल बरे? धर्मामध्ये श्रमदेव होताना मी स्वतः पाहिले आहे, म्हणून माझे असे अनुमान आहे की भार खांद्यावर घेऊन चालण्याने आपल्याला निश्चितपणे क्षम होत असतील. मला व्यवहार मार्गच योग्य वाटतो, कारण मिथ्या घड्यातून पाणी आणणे इत्यादी कार्ये होत नाही. चुलीवर ठेवलेले भांडे जेव्हा अग्नीमुळे तापू लागते तेव्हा त्यातील पाणी सुद्धा उकळू लागते आणि त्या पाण्याने तांदळाच्या आतील भाग सुद्धा शिजतो. याचप्रमाणे आपल्या देह, इंद्रिय, प्राण आणि मन या उपाधींचा स्वीकार केल्यामुळे, सान्निध्यामुळे आत्म्याला सुद्धा या श्रमाचा अनुभव येतो. आपण जी दंड देणे इत्यादींची व्यर्थता सांगितली, राजा हा प्रजेचे शासन आणि पालन करण्यासाठी नेमलेला प्रजेचा दासच आहे. त्याने शिक्षा करणे हे पीठ पुन्हा दळण्यासारखे व्यर्थ होऊ शकत नाही, कारण आपल्या धर्माचे पालन करणे ही भगवंतांची सेवाच आहे. ती करणारी व्यक्ती आपली संपूर्ण पापराशी नष्ट करते. हे दीनबंधो, राजेपणाच्या अभिमानाने उन्मत्त होऊन मी आपल्यासारख्या श्रेष्ठ साधूची अवज्ञा केली आहे. आपण आता माझ्यावर अशी कृपादृष्टी ठेवा की ज्यामुळे या साधू अवज्ञारूप अपराधातून मी मुक्त होईल. आपण देहाभिमान शून्य आणि विश्वबंधू श्रीहरींचे अनन्य भक्त आहात, म्हणून सर्वांमध्ये आपली समान दृष्टी असल्याने या मानापमानामुळे आपल्यामध्ये काही विकार उत्पन्न होऊ शकत नाही. तरीसुद्धा आपल्यासारख्या महापुरुषाचा अपमान केल्यामुळे माझ्यासारखा मनुष्य त्रिशूलधारी महादेवांच्या सारखा प्रभावशाली असला तरी थोड्याच काळात नष्ट होईल. अध्याय 10 समाप्त. स्कंद 5 अध्याय 11. राजा रघुगणाला भरताचा उपदेश. जड भरत म्हणाला, राजा, तू अज्ञानी असून सुद्धा पंडितांप्रमाणे वरवर पाहता तर्कवितर्कयुक्त गोष्टी बोलत आहेस, म्हणून श्रेष्ठ ज्ञानी लोकात तुझी गणना होऊ शकत नाही. या व्यक्तीला तत्वज्ञानी पुरुष तत्वविचारांच्या वेळी सत्यरूपाने स्वीकारत नाही. हे राजा, लौकिक व्यवहारांप्रमाणे वैदिक व्यवहारसुद्धा सत्य नाही, कारण वेदवाक्ये सुद्धा मुख्यतः गृहस्थांना उचित अशा यज्ञविधीच्या विस्तारानेच व्यापलेली आहे. रागद्वेषादी दोषांनी विरहित विशुद्ध तत्वज्ञानाची पूर्ण अभिव्यक्ती खरे पाहता त्यात सुद्धा झालेली नाही.
गृहस्थाला उचित अशा धर्मादी यज्ञादी कर्मांनी प्राप्त होणारे स्वर्गादी सुख ज्यांना स्वप्नाप्रमाणे त्याज्य वाटत नाही, त्यांना तत्वज्ञान समजावून सांगण्यात साक्षात उपनिषद वाक्यसुद्धा समर्थ नाही. जो मनुष्याचे मन सत्व रज किंवा तमोगुणाच्या अधीन असते, तोपर्यंत तो कोणतेही बंधन न पाळता त्याच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांनी शुभाशुभ कर्मे करीत राहतो. हे मन वासनामय, विषयासक्त, गुणांनी प्रेरित, विकारी आणि पंचमहाभूते व इंद्रिये या 16 कलांमध्ये प्रमुख आहे. हेच निरनिराळ्या नावांनी देव, मनुष्य इत्यादी रूपे धारण करून शरीर रूप उपाधींच्या भेदाने जीवाचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व याला कारणीभूत होते. हेच मायेचे आवरण असलेले मन संसार चक्रामध्ये गुंतवणारे आहे. हेच देहाच्या अभिमानी असलेल्या जीवांशी संधान बांधून त्याला कालक्रमाने प्राप्त होणाऱ्या तीव्र सुखदुःख आणि या व्यतिरिक्त मोहरूप अशा फलांची प्राप्ती करून देते. जोपर्यंत हे मन असते तोपर्यंत जागेपणीच आणि स्वप्नावस्थेतील व्यवहार प्रकाशित होऊन ते जीवाला दिसतात. परंतु पंडित मनालाच या त्रिगुणमय अधम संसाराचे आणि गुणातीत परमोत्कृष्ट मोक्षपदाचे कारण आहे असे सांगतात. विषयासक्त मन जीवाला संसार संकटात टाकते. तेच विषयहीन झाल्यावर त्याला शांतिमय मोक्षपद प्राप्त करून देते. जसे तुपाने भिजलेली वात खाणाऱ्या दिव्यातून धूर असलेली काजळी निघते आणि जेव्हा तूप संपते तेव्हा नाहीशी होते आणि नंतर ती आपले कारण असलेल्या अग्नितत्वामध्ये विलीन होते. त्याचप्रमाणे विषय आणि कर्मामध्ये आसक्त झालेले मन निरनिराळ्या वृत्तीचा आश्रय घेऊन राहते आणि त्यातून मुक्त झाल्यावर ते आपल्या तत्वामध्ये विलीन होते. हे वीरवरा, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 1 अहंकार या 11 मनाच्या वृत्ती आहेत. तसेच 5 प्रकारची कर्मे, 5 तन्मात्रा आणि 1 शरीर हे 11 त्याचे आधारभूत विषय समजले जातात. गंध, रूप, स्पर्श, रस आणि शब्द हे 5 ज्ञानेंद्रियांचे विषय होत. मलत्याग, संभोग, जाणे येणे, भाषण आणि देणे घेणे इत्यादी क्रिया हे 5 कर्मेंद्रियांचे विषय आहेत. तसेच हे माझे आहे असे मानणे हा अहंकाराचा विषय आहे. काही लोक अहंकाराला मनाची 12वी वृत्ती आणि त्याचा आश्रय असणाऱ्या शरीराला 12वा विषय मानतात. मनाच्या या 11 वृत्ती, विषय, स्वभाव, संस्कार, कर्म आणि काल यामुळे शेकडो, हजारो आणि कोट्यावधी भेदांमध्ये व्यक्त होतात. परंतु आत्म्याच्या सत्तेमुळेच याचे अस्तित्व आहे, स्वतःमुळे किंवा एकमेकात मिसळल्यामुळे नाही. मन ही जीवाची मायेने निर्माण केलेली उपाधी आहे. हे विषयतः संसार बंधनात टाकणाऱ्या अशुद्ध कर्मातच प्रवृत्त होऊन राहते. याच्या यावरील वृत्ती प्रवाहरूपाने नित्यच असतात. जागेपणी आणि स्वप्नावस्थेत त्या प्रगट होतात आणि सुषुप्तीमध्ये झाकलेल्या राहतात. त्या दोन्ही अवस्थांमध्ये विशुद्ध चिन्मात्र असणारा क्षेत्रज्ञ मनाच्या त्या वृत्तींना साक्षी रूपाने पाहत राहतो. हा क्षेत्रज्ञ परमात्मा सर्वव्यापक, जगताचे आदिकारण, परिपूर्ण, प्रत्यक्ष स्वयंप्रकाश, अजन्मा, ब्रह्मदेवाचाही नियामक आणि आपल्या अधीन असणाऱ्या मायेच्या द्वारा सर्वांच्या अंतःकरणात राहून जीवांना प्रेरित करणारा सर्व भूतांचा आश्रयरूप असा भगवान वासुदेव आहे. जसा वायू सर्व स्थावर जंगम प्राण्यांमध्ये प्राणरूपाने प्रविष्ट होऊन त्यांना प्रेरणा देतो, त्याचप्रमाणे तो परमेश्वर भगवान वासुदेव सर्वसाक्षी आत्मस्वरूपाने या सर्व प्रपंचात ओतप्रोत भरलेला आहे. जोपर्यंत मनुष्य ज्ञानोदयाच्या योगाने या मायेचा निराश करून सर्वांची आसक्ती सोडून आणि कामक्रोधादी 6 शत्रूंना जिंकून आत्मतत्व जाणून घेत नाही आणि जोपर्यंत तो आत्म्याच्या उपधिरूप मनाला संसार दुःखाचे कारण समजत नाही, तोपर्यंत तो या लोकी असाच भटकत राहतो. कारण त्याचे चित्त त्याचा शोक, मोह, रोग, राग, लोभ आणि वैर इत्यादी संस्कार तसेच ममता यांची वाढ करीत राहते.
हे मनच तुझा मोठा बलवान शत्रू आहे. तू त्याची उपेक्षा केलीस तर त्याची शक्ती आणखी वाढते. जरी तो शत्रू संपूर्णपणे मिथ्या आहे तरी सुद्धा त्याने तुझ्या आत्मस्वरूपाला आच्छादित करून ठेवले आहे. म्हणून तू स्वतः श्री गुरु आणि श्रीहरींच्या चरणांच्या उपासनेच्या अस्त्राने त्याला मारून टाक. अध्याय 11 समाप्त. स्कंध 5 अध्याय 12. रहुगणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान. रहुगण म्हणाला, भगवन, मी आपल्याला नमस्कार करतो. आपण जगताचा उद्धार करण्यासाठीच हा देह धारण केला आहे. हे योगेश्वरा, आपण परमानंदमय स्वरूपाचा अनुभव घेऊन या स्थूल शरीरापासून उदासीन आहात आणि एका जड ब्राह्मणाच्या वेशाने आपल्या नित्य ज्ञानमय स्वरूपाला लपविले आहे. मी आपल्याला वारंवार नमस्कार करतो. ब्रह्मन, जसे तापाने फणफणलेल्या रोगाला औषध आणि उन्हाने तापलेल्या माणसाला थंड पाणी अमृततुल्य वाटते, त्याचप्रमाणे त्याच्या विवेकबुद्धीला देहाभिमानरूप विषारी सर्पाने दंश केला आहे. मला आशा आपले वचन अमृतमय औषधाप्रमाणे आहे. माझ्या शंकांचे निरसन मी आपल्याकडून मागाहून करून घेईन. आता आपण मला जो अध्यात्म योगमय उपदेश केला आहे तो अगोदर सोपा करून सांगा. तो समजून घेण्याची मला मोठी उत्कंठा लागली आहे. हे योगेश्वरा, आपण जे सांगितले की ओझे उचलण्याची क्रिया आणि त्यामुळे होणारे श्रम ही दोन्ही प्रत्यक्ष असून सुद्धा केवळ व्यवहारमूलकच आहेत. तत्वविचारासमोर ही दोन्ही टिकत नाहीत, याविषयी माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्या या म्हणण्याचे मर्म माझ्या ध्यानात सहज येत नाही. जडभरत म्हणाला, हे पृथ्वीमते, हा देह पृथ्वीचा विकार आहे. जेव्हा हा कोणत्या तरी कारणाने पृथ्वीवर चालू लागतो त्यावेळी त्याला ओझेवाला इत्यादी नाव पडते. त्याला 2 पाय आहेत, त्यावर घोटे, पिंढऱ्या, गुडघे, जांघ, कंबर, वक्षस्थळ, मान आणि खांदे असे अवयव आहेत. खांद्यावर लाकडाची पालखी ठेवलेली आहे. त्यामध्ये सुद्धा सव्वीरराज नावाचा एक पार्थिव विकारच आहे. त्यावर आत्मबुद्धीरूप अभिमान धरल्याने तू, मी सिंधू देशाचा राजा आहे, या प्रबळ गर्वाने आंधळा झाला आहेस. परंतु यामुळे तुझे श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही. वास्तविक तू तर मोठा क्रूर आणि उद्धटच आहेस. तू या बिचाऱ्या दीन दुःखी भोयांना वेठबिगारीने पकडून पालखीला जुंपले आहेस आणि पुन्हा महापुरुषाच्या सभेत आढ्यतेने सांगतोस की मी लोकांचे रक्षण करणारा आहे. हे तुला शोभत नाही. आम्ही पाहतो की ही संपूर्ण चराचर भूते नेहमी पृथ्वीपासून उत्पन्न होतात आणि पृथ्वीतच लीन होतात. निरनिराळ्या कर्मांच्यामुळे त्याची वेगवेगळी नावे पडली आहेत. याशिवाय व्यवहाराचे मूळ दुसरे कोणते आहे ते सांग पाहू. याचप्रमाणे पृथ्वी शब्दाचा व्यवहार सुद्धा मिथ्या आहे, कारण ही आपली उपादान कारण असलेल्या सूक्ष्म परमाणूंमध्ये विलीन होऊन जाते आणि ज्यांच्या एकत्र येण्यामुळे पृथ्वीरूप कार्याची सिद्धी होते ते परमाणूही मनानेच अज्ञानाने कल्पिलेले आहेत. तसेच जे काही कृश, जाड, लहान, मोठे, कार्यकारण, चेतन, अचेतन इत्यादी द्वैत दिसते ते सुद्धा द्रव्य, स्वभाव, आशय, काल, कर्म इत्यादी नावे असलेले भगवंतांच्या मायेचेच कार्य समज. विशुद्ध परमार्थ रूप अद्वितीय तसेच आत बाहेर या भेदाव्यतिरिक्त परिपूर्ण ज्ञान हीच सत्य वस्तू आहे. ते सर्वांमध्ये असून अत्यंत शांत आहे. त्याचेच नाव भगवान असून त्यालाच पंडित वासुदेव म्हणतात. रहुगणा, महापुरुषांच्या चरणधुळीत आपण न्हाऊन निघाल्याशिवाय केवळ तप, यज्ञादी वैदिक कर्मे, दान, गृहस्थोचित धर्मानुष्ठान, वेदाध्ययन किंवा पाणी, अग्नी अथवा सूर्य यांची उपासना अशा कोणत्याही साधनाने हे परमात्म्य ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. कारण महापुरुषांच्या समुदायात नेहमी पवित्र कीर्ती श्रीहरींच्या गुणांची चर्चा होत असते. त्यामुळे विषयवार्ता त्यांच्याजवळ फिरकतही नाही आणि जेव्हा भगवत कथेचे नेहमी सेवन केले जाते तेव्हा ते मुमुक्षूंच्या शुद्ध बुद्धीला भगवान वासुदेवांमध्ये स्थिर करते. पूर्वजन्मी मी भरत नावाचा राजा होतो. ऐहिक आणि पारमार्थिक विषयापासून विरक्त होऊन भगवंतांची आराधनाच करीत असे. तरीसुद्धा एका हरणात आसक्त झाल्याने मला परमार्थपासून
भ्रष्ट होऊन पुढच्या जन्मी हरिण व्हावे लागले. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या आराधनेच्या प्रभावाने त्या हरिण योनीत सुद्धा माझ्या पूर्वजन्माची स्मृती नाहीशी झाली नाही. म्हणूनच मी आता जनसंपर्काला भिवून नेहमी अनासक्त राहून गुप्त रूपानेच विहार करीत असतो. तात्पर्य: विरक्त महापुरुषांच्या सत्संगाने प्राप्त झालेल्या ज्ञानरूप खड्गाच्या योगाने मनुष्याने या लोकातच मोहबंधने तोडून टाकली पाहिजेत. नंतर श्रीहरींच्या लीलांचे कथन आणि श्रवण यांनी भगवत स्मृती कायम राहिल्या कारणाने तो सहजपणेच संसार मार्ग पार करून भगवंतांना प्राप्त करून घेऊ शकतो. अध्याय 12वा समाप्त. स्कंद 5वा. अध्याय 13वा. संसाररूप अरण्याचे वर्णन आणि रहुगणाची संशय निवृत्ती. जडभरत म्हणाला, मायेने संसारातून तरुण जाण्यास कठीण अशा प्रवृत्ती मार्गात ढकललेला हा जीव स्वमोह सुखरूप धनाच्या आशेने रज तम सत्व या गुणांनी निर्माण झालेली कर्मे स्वतःचे कर्तव्य समजून करीत संसाररूप अरण्यात जाऊन पोचतो. तेथे त्याला जराही सुख मिळत नाही. हे राजा, त्या अरण्यात कुबुद्धी असणाऱ्या जीवसमूहाला हे इंद्रिय नावाचे 6 चोर बळेच लुबाडतात. लांड्यांनी कळपातील मेंढराला आपल्याकडे ओढावे तसे स्त्रीपुत्रादी रूप कोल्हे परमार्थविषयी बेसावध असणाऱ्या जीवाला आपल्याकडेच ओढत असतात. पुष्कळ वेली, गवत, झुडपे यांमुळे जाण्यास कठीण अशा गुहेत पोहोचलेल्या माणसाला डास, मधमाशा यांनी हैराण करावे. त्याप्रमाणे कामना, निरनिराळी कामे यांनी कठीण असलेल्या गृहस्थाश्रमात राहणाऱ्या माणसाला दुर्जन लोक सतावून सोडतात. काही वेळा अरण्यात गेलेल्या माणसाला असंभाव्य नगराची आकृती दिसावी व ती त्याला खरी वाटावी तसे हे देहरूप नगर जीवाला सत्य वाटू लागते. काही वेळा अरण्यात गेलेल्या माणसाला वेगाने धावणारे प्रकाशित पिशाच दिसावे व त्याने त्याच्या आकर्षणाने त्याच्या पाठोपाठ पळावे. तसा संसारण्यातील हा जीव सोन्याच्या आकर्षणामुळे त्याच्या मागे लागून ते मिळवण्यासाठी खूप खटपट करतो. अरण्यात पोचलेला माणूस राहण्यासाठी जागा, पाणी, द्रव्य इत्यादी मिळवण्यासाठी इकडे तिकडे भटकतो. त्याचप्रमाणे संसाररूप अरण्यात आलेला जीव राहण्यासाठी अन्न, घर, अन्नपाणी, द्रव्य इत्यादी मिळवण्यासाठी खूप धावाधाव करतो. वावटळीमुळे उडालेली धूळ सगळीकडे भरल्यामुळे व डोळ्यातही गेल्यामुळे अरण्यात गेलेल्या जीवाला जशा दिशा कळत नाही, त्याचप्रमाणे वावटळीप्रमाणे गरगर फिरणाऱ्या स्त्रीच्या प्रेमविलासादिकांनी ज्याची दृष्टी धुंद झालेली असते, असा जीव कर्माच्या साक्षी असणाऱ्या दिशारूप देवतांना जाणत नाही. न दिसणाऱ्या घुंगुरट्यांच्या आवाजाने पाणशूळ उठलेला अरण्यवासी घुबडांच्या गुदकाराने भयभीत होतो. भुकेने व्याकुळ झाला की बिब्यासारखा निश्चिद्ध झाडाच्या आश्रयाला जातो आणि तहान लागल्यावर मृगजळाकडे धाव घेतो. त्याचप्रमाणे संसारण्यातील जीव पाठीमागे निंदा करणाऱ्यांच्या शब्दांनी जसा व्यथित होतो, तसाच समोर अपशब्द बोलणाऱ्यांच्या वाग्बाणांनी घायाळ होतो. भुकेने व्याकुळ झाला की धर्मभ्रष्ट लोकांचे अन्न सेवन करतो आणि विषय मृगजळासारखे आहेत हे माहीत असूनही त्यांच्या मागे लागतो. पाणी नसणाऱ्या नदीत पडल्यामुळे माणसाचे हातपाय मोडतात व पाणीही मिळत नाही. त्याप्रमाणे हा जीव इहपरलोकी दुःखदायक असणाऱ्या नास्तिक मताचा स्वीकार करून दुःखी होतो. नातलगांकडून अन्न वस्त्रादिकांची आशा करतो. अरण्यवासी कधी वणव्यात सापडून होरपळतो तर कधी पिशाच्यांना पाहून जीव घेतल्यासारखा दुःखी होतो. तसाच संसारण्यातील प्राणी वणव्यासारख्या दुःखदायक घरात राहून कधी शोकाग्नीने होळपतो तर कधी राजाने प्राणाहून प्रिय धन, कर इत्यादी रूपाने हिरावून घेतल्याने जीव गेल्यासारखा कष्टी होतो. अधिक बलवान असलेला कोणी कधी याचे धन हिसकावून घेतले तर हा दुःखी होऊन शोकाने आणि मोहाने निश्चित पडून राहतो. आणि कधी गंधर्व नगरीप्रमाणे असणाऱ्या मनासारख्या नातलगात जाऊन घटकाभर सर्व दुःख विसरून आनंद मानू लागतो.
काट्याकुट्यांनी पायाची चाळणी झालेल्या अरण्यवासी जेव्हा पर्वतावर चढून इच्छितो तेव्हा उदास होतो. याप्रमाणे संकटांनी वेढलेला जीव मोठमोठी कामे करू इच्छितो तेव्हा निराश होतो. कधी तो भुकेच्या आगीने तप्त होऊन आतल्या नातलगांवरच चिडू लागतो. कधी अजगराचा घास बनून वनात फेकून दिलेल्या मुडद्याप्रमाणे पडून राहतो. त्यावेळी त्याला काहीच शुद्ध नसते. कधी विषारी जंतू चावावे तसे दुष्ट त्याला पिडू लागतात. तेव्हा त्यांच्या विषारी वाघबाणांनी विवेकशून्य होऊन एखाद्या अंधाऱ्या विहिरीत पडावे त्याप्रमाणे घोर दुःखमय अंधारात शुद्ध बुद्ध हरपून पडून राहतो. कधी परस्त्री परधन रूप मधाच्या शोधात तो फिरतो तेव्हा त्याचे मालक रूप मधमाशा याच्या नाकात दम आणतात आणि याचा सर्व अभिमान नष्ट होतो. अनेक संकटांचा सामना करून यदाकदाचित तो मध त्याला मिळाला तरी दुसरे लोक जबरदस्तीने त्याच्याकडून तो हिसकावून घेतात व पुन्हा त्याच्याकडून इतरच तो हिसकावून घेतात. कधी थंडी, ऊन, वारा आणि पाऊस यांच्यापासून आपले संरक्षण करण्यास तो असमर्थ होतो. कधी आपापसात थोडी देवघेव करतो. तेव्हा पैशाच्या लोभाने दुसऱ्यांना फसवून त्यांच्याशी वैर मांडतो. कधी कधी त्या संसारात त्याचे धन नष्ट होते तेव्हा त्याच्याजवळ अंथरूण पांघरूण, आसन, घर आणि वाहनसुद्धा उरत नाही. तेव्हा तो दुसऱ्यांकडे याचना करतो आणि मागूनही दुसऱ्याकडून इच्छित वस्तू मिळाली नाही की दुसऱ्याच्या वस्तूवर डोळा ठेवल्यामुळे तो त्याच्याकडून अपमानित होतो. अशा प्रकारे व्यावहारिक संबंधांच्या मुळे एकमेकांविषयी वैरभाव वाढल्यावर सुद्धा तो जीवसमूह आपापसात विवाहादी संबंध घडवून आणतो आणि पुन्हा त्या मार्गात निरनिराळे कष्ट आणि धनक्षय होणे इत्यादी संकटे भोगता भोगता मृतवत होऊन जातो. साथीदारांपैकी जे मृत्युमुखी पडतात त्यांना जिथल्या तिथे सोडून नवीन उत्पन्न झालेल्या साथीदारांना घेऊन तो जीवसमूह पुढे जातच राहतो. वीरवरा, त्यापैकी कोणताही प्राणी आजपर्यंत परत आला नाही किंवा कोणताही हा संकटमय मार्ग पार करून परमानंदमय योगाला शरण गेला नाही. त्यांनी मोठमोठ्या दिग्गजांना जिंकले आहे. हे धीरवीर पुरुषसुद्धा पृथ्वीवर ही माझी आहे हा अभिमान धरून आपापसात वैर पत्करून संग्रामभूमीवर लढून मरण पत्करतात. पण वैरहीन परमहंसांना जे भगवान विष्णूंचे अविनाशी पद मिळते तेथे ते जात नाही. वेलींच्या कोवळ्या फांद्यांप्रमाणे असलेल्या स्त्रियांच्या बाहूंचा आश्रय घेऊन त्यांच्या ठिकाणी जीव आसक्त होतो. वेलीच्या फांद्यांवर बसून किलबिल करणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे स्त्रियांच्या कडेवर बसून बोबडे बोलणाऱ्या मुलाची त्याला ओढ लागते. काही वेळा सिंहाच्या कळपाप्रमाणे असणाऱ्या जन्ममरणरूप कालचक्राला भिवून यापासून सुटका होण्यासाठी तो बगळे, कावळे, गिधाडे यासारख्या नास्तिक मतांचा स्वीकार करून त्याप्रमाणे वागू लागतो. जेव्हा त्यांच्याकडूनही काही फलप्राप्ती होत नाही तेव्हा तो हंसासारख्या ब्राह्मण कुळात प्रवेश करू इच्छितो. परंतु त्याला त्याचे आचरण कठीण असल्यामुळे आवडत नाही. म्हणून वानरासारख्या आचारशून्य लोकांशी मैत्री करून त्यांच्या जाती स्वभावानुसार दाम्पत्य सुखात मग्न होऊन विषयभोगांनी इंद्रियांना तप्त करीत राहतो आणि एकमेकांची तोंडे पाहण्यातच आपल्या आयुष्याचा कालावधी विसरतो. येथे झाडांप्रमाणे तात्पुरते सुख देणाऱ्या घरात राहून पत्नी पुत्रांचा प्रेमात गुरफटून विषय सुखे भोगता भोगता दीनवाणा होऊन जातो. अशा रीतीने या संसार बंधनातून बाहेर पडायला असमर्थ असलेला तो स्वतःच्या या चुकीमुळे पर्वतांच्या कड्यांवरून खाली दरीत कोसळावे तसा रोगादी रूपात सापडतो. दरीत कोसळणारा मनुष्य दरीत असलेल्या हत्तींच्या भीतीने हाताला लागलेल्या एखाद्या वेलीला लोंबकळत राहावा तसा हा जीव त्या वेलीसारख्या असणाऱ्या आपल्या पूर्वकर्माला पकडून तसाच राहू लागतो. शत्रुदमना, एखादे वेळी या ना त्या रीतीने या आपत्तीतून त्याची सुटका झाली
तरी तो पुन्हा आपल्या गोतावळ्यातच येतो. जो मनुष्य मायेच्या प्रेरणेने एक वेळ या प्रवृत्ती मार्गात येऊन पोचतो, तो संसार चक्रात फिरत राहिल्याने शेवटपर्यंत त्याला आपल्या परमपुरुषार्थाचा पत्ता लागत नाही. रहुगणा, तू सुद्धा याच मार्गात भटकत आहेस. म्हणून आता प्रजेला शिक्षा करणे सोडून सर्व प्राण्यांचा मित्र हो आणि विषयांबाबत अनासक्त होऊन भगवत सेवेने धारदार केलेले ज्ञानरूप खड्गाने हा संसार मार्ग पार कर. राजा म्हणाला, अहो, सर्व योनींमध्ये हा मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. इतर लोकांमध्ये प्राप्त होणाऱ्या देवादी उत्कृष्ट जन्मांचा सुद्धा काय लाभ? तेथे भगवान ऋषिकेशांच्या पवित्र यशाने शुद्ध अंतःकरण झालेल्या आपल्यासारख्या महात्म्यांच्या अधिकाधिक सहवास लाभत नाही. आपल्या चरणकमलांच्या धुळीचे सेवन केल्याने ज्यांचे सर्व पाप ताप नष्ट झाले आहेत, त्या महानुभावांना भगवंतांची विशुद्ध भक्ती प्राप्त व्हावी, यात काही आश्चर्य नाही. आपल्याशी 2 घटकात सहवास झाल्याने माझे सर्व कुतर्कमूलक अज्ञान नष्ट झाले आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्यांमध्ये जे वयोवृद्ध आहेत त्यांना नमस्कार असो, जे कुमार आहेत त्यांना नमस्कार असो, जे तरुण आहेत त्यांना नमस्कार असो, जी लहान मुले आहेत त्यांनाही नमस्कार असो, जे ब्रह्मज्ञानी ब्राह्मण अवधूत वेशाने पृथ्वीवर भ्रमण करतात, त्यांच्यापासून आमच्यासारख्या ऐश्वर्याने उन्मत्त झालेल्या राजांचे कल्याण हो. श्री शुक म्हणतात, उत्तरानंदना, अशा प्रकारे या श्रेष्ठ प्रभावशाली ब्रह्मर्षी पुत्राने आपला अपमान करणाऱ्या सिंधू नरेश रहुगणाला सुद्धा अत्यंत करुणेने आत्मतत्वाचा उपदेश केला. तेव्हा रहुगणाने दीन होऊन त्यांच्या चरणांना वंदन केले. नंतर पूर्ण भरलेल्या समुद्राप्रमाणे त्याच्या अंतःकरणातील इंद्रियांच्या लाटा शांत आहेत असा भरत तशा स्थितीत पृथ्वीवर भ्रमण करू लागला. सौवीरपती रहुगणाला त्याच्याशी झालेल्या सत्संगामुळे परमात्म तत्वाचे ज्ञान होऊन त्याने अविद्येमुळे अंतःकरणात दृढ असलेल्या देह हाच आत्मा या बुद्धीचा त्याग केला. राजा, जे लोक भगवंतांच्या आश्रयाला असणाऱ्या अनन्य भक्तांना शरण जातात आणि त्यांचा असाच प्रभाव असतो. राजा परीक्षित म्हणाला, महाभागवत मुनिश्रेष्ठ, आपण मोठे विद्वान आहात. आपण रूपकाच्या द्वारे अप्रत्यक्षपणे जीवाच्या ज्या संसाररूप मार्गाचे वर्णन केले आहे त्या विषयाची कल्पना विवेकी पुरुषांच्या बुद्धीने केली आहे. अल्पबुद्धीच्या मनुष्यांना याची सहजतेने कल्पना येऊ शकत नाही. म्हणून हा दुर्बोध विषय रूपकाचे साध्या शब्दात स्पष्टीकरण करून सांगावे. अध्याय 13 समाप्त. स्कंद 5 अध्याय 14. संसाररूप अरण्याचे स्पष्टीकरण. श्री शुकाचार्य म्हणतात, देहाभिमानी जीवांच्या कडून सत्वादी गुणांच्या भेदांमुळे शुभ अशुभ आणि मिश्र अशी 3 प्रकारची कर्मे होत राहतात. त्या कर्मांनीच निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या शरीरांशी होणारा जो संयोग वियोगादिरूप असणारा अनादी संसार जीवाला प्राप्त होतो, त्याच्या अनुभवाची मन आणि 5 इंद्रिये ही 6 दारे होत. त्यांना अधीन होऊन हा जीवसमूह वाट चुकून भयंकर वनात भटकत धनलोभी व्यापाऱ्यांप्रमाणे भगवान विष्णूंच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेच्या प्रेरणेने निबिड अरण्याप्रमाणे दुर्गम असणाऱ्या वाटेने जात स्मशानाप्रमाणे अत्यंत अशुभ असणाऱ्या संसार वनात जाऊन पोचतो. येथे भटकत असताना त्याला आपल्या शरीराने केलेल्या कर्माचे फळ भोगावे लागते. अनेक विघ्नांमुळे येथे त्याला आपल्या कामात सफलता प्राप्त होत नाही. तरीसुद्धा तो आपले श्रम मिटवणाऱ्या श्रीहरी व श्री गुरुदेवांच्या चरणाविंद मकरंद मधूचे रसिक असलेल्या भक्तभ्रमरांच्या मार्गाने जात नाही. मनासहित 6 इंद्रियांचेच या संसारवनात आपल्या कर्माच्या दृष्टीने डाकूप्रमाणे आहेत. पुष्कळसे कष्ट करून पुरुष जे धन मिळवतो त्याच्या धर्मामध्ये उपयोग झाला पाहिजे. तोच धर्म जर साक्षात भगवान परमपुरुषांच्या आराधनेच्या रूपात होईल तर परलोकातील कल्याणाला कारण समजला जातो. परंतु ज्या मनुष्याचा
बुद्धिरूप सारथी विवेकही नसतो आणि मन ताब्यात राहत नाही. त्यांच्या या धर्मोपयोगी धनालाही मनासहित 6 इंद्रिये पाहणे, स्पर्श करणे, ऐकणे, स्वाद घेणे, वास घेणे, संकल्प विकल्प करणे आणि निश्चय करणे या वृत्तीच्या द्वारा गृहस्थोचित विषयभोगात फसवून तो अशा प्रकारे लुटला जातो की जसे बेईमान प्रमुखाचे अनुकरण करणाऱ्या बेसावध व्यापाऱ्यांच्या समूहाचे धन चोर लुटारू लुटून नेतात. एवढेच काय, त्या संसारवनात राहणारे त्याचे कुटुंबीय सुद्धा, ज्यांना पत्नी पुत्र इत्यादी म्हटले जाते, परंतु ज्यांची कर्मे प्रत्यक्ष लांडग्या कोल्ह्याप्रमाणे असतात, त्या अर्थलोलूप कुटुंब प्रमुखाचे धन त्यांची इच्छा नसतानाही त्यांच्या देखत अशा प्रकारे हिसकावून घेतात की जसे कोल्हा धनगर राखण करीत असलेल्या मेंढ्या पळवून नेतो. जसे एखादे न भाजलेले शेत दरवर्षी नांगरट केल्यावर बी पेरण्याची वेळ आल्यावर पुन्हा झुडपे, वेली, गवत इत्यादीने भरून जाते, त्याचप्रमाणे हा गृहस्थाश्रमी कर्मभूमी असल्याने येथे सुद्धा कर्माचे सर्वतः उच्चाटन होत नाही, कारण हे घर कामनांचा पेटारा आहे. त्या गृहस्थाश्रमात आसक्त झालेल्या व्यक्तींच्या धनरूपी बाहेरच्या प्राणांना डास आणि मच्छरांप्रमाणे नीच माणसापासून तसेच टोळ, पक्षी, चोर, उंदीर इत्यादींपासून हानी पोचत असते. कधी या मार्गात भटकत असताना हा अविद्या, इच्छा आणि कर्मांनी कलुषित झालेल्या चित्तामुळे गंधर्व नगराप्रमाणे मिथ्या असणाऱ्या त्या मर्त्य लोकाला सत्य समजू लागतो. नंतर खाणेपिणे, स्त्रीसंग इत्यादी छंदात गुंतून मृगजळाप्रमाणे असणाऱ्या खोट्या विषयांच्या मागे धावत जातो. कधी बुद्धीच्या रजोगुणाने प्रभावित होऊन सर्व अनर्थांचे मूळ असलेल्या अग्नीच्या मळरूप सोन्यालाच सुखाचे साधन समजून ते मिळवण्यासाठी आशाळभूतपणे अशा प्रकारे धडपड करतो की जसे जंगलात थंडीने गारटणारा मनुष्य अग्निकाठी व्याकुळ होऊन आग समजून आग्या वेताळाच्या मागे धावतो. कधी या शरीराला जिवंत ठेवणारे घर, अन्न, पाणी, धन इत्यादीमध्ये आसक्ती ठेवून या संसाररूपी अरण्यामध्ये इकडे तिकडे धावत सुटतो. कधी वावटळीप्रमाणे डोळ्यात धूळ फेकणारी स्त्री मांडीवर बसवून घेतो, तेव्हा तो प्रेमाने आंधळा होऊन सत्पुरुषांनी पाळावयाच्या धर्ममर्यादेचाही विचार करत नाही. त्यावेळी रजोगुणाची धूळ डोक्यात भरल्यामुळे त्याची बुद्धी इतकी मलिन होते की आपल्या कर्माच्या साक्षी असलेल्या दिशांच्या देवतांनाही तो विसरतो. कधी आपणच एखाद्या वेळी विषयांचे मिथ्यात्व जाणून घेऊन सुद्धा अनादिकालापासून देहामध्ये आत्मबुद्धी राहिली असल्याने विवेकबुद्धी नष्ट होऊन जाते आणि त्यामुळे मृगजळासारख्या विषयांच्या पाठीमागे पुन्हा धावू लागतो. कधी प्रत्यक्ष आवाज करणाऱ्या अस्वलाप्रमाणे शत्रूंच्या आणि पाठीमागे आवाज करणाऱ्या घुंगुरट्यांप्रमाणे राजाच्या अतिकठोर आणि काळजाला घरे पाडणाऱ्या दटावण्याने याच्या कानाला आणि मनाला अतिशय वेदना होतात. पूर्वट पुण्य भोगाने क्षीण झाल्यावर हा जिवंतपणीच मेल्यासारखा होऊन जातो आणि जे कुचला, कृष्णागरू इत्यादी विषारी फळे येणारे पापवृक्ष, वेली आणि विषारी पाणी असलेल्या विहिरीप्रमाणे आहेत, त्यांचे धन या लोकी किंवा परलोकी उपयोगी पडत नाही. तसेच ते जिवंत असूनही मुर्द्याप्रमाणे आहेत, अशा कंजूस पुरुषांचा आश्रय घेतो. कधी असत् पुरुषांची संबंध आल्याने बुद्धीत बिघाड होऊन कोरड्या पडलेल्या नदीत पडून दुःखी होण्याप्रमाणे तो या आणि परलोकी दुःख देणाऱ्या नास्तिकवादाला भुलतो. दुसऱ्यांना त्रास दिल्यामुळे जेव्हा त्याला अन्नही मिळत नाही, तेव्हा तो आपल्या सख्या पितापुत्रांना किंवा पिता अथवा पुत्र यांचा एखादा तुकडाही त्याच्याजवळ पाहतो, त्यांना फाडून खायला तो तयार होतो. कधी गणव्यासारख्या असणाऱ्या चांगल्या गोष्टी नसलेल्या आणि परिणामतः दुःख देणाऱ्या घरांमध्ये तो पोचतो आणि तेथे त्याला हव्या त्या गोष्टी न मिळाल्यामुळे शोकामुळे संतप्त होऊन तो फारच खिन्न होतो. कधी काळाप्रमाणे भयंकर असणारा राजारूप राक्षस
याच्या परमप्रिय धनरूप प्राणांना हिरावून घेतो, त्यावेळी हा मेल्याप्रमाणे निर्जीव होऊन जातो. कधी काल्पनिक पदार्थाप्रमाणे मिथ्या असणाऱ्या पितामह इत्यादी संबंधांना सत्य समजून त्यांच्या सहवासातच स्वप्नाप्रमाणे क्षणिक सुखाचा अनुभव घेतो. गृहस्थाश्रमासाठी ज्या कर्मकांडाचा विस्तार आहे त्याचे अनुष्ठान हे एखाद्या पर्वताचा दुर्गम कडा चढण्यासारखेच आहे. लोकांची तिकडे झालेली प्रवृत्ती पाहून त्यांच्या आकर्षणामुळे हाही जेव्हा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निरनिराळ्या अडचणींमुळे क्लेश भोगून काटेकुटे असलेल्या जमिनीवर चालणाऱ्या व्यक्तीप्रमाणे दुःखी होतो. कधी पोटाला लागलेल्या असह्य भुकेमुळे कासावीस होऊन आपल्या कुटुंबावरच चिडतो. नंतर जेव्हा निद्रारूप अजगराच्या तोंडात सापडतो तेव्हा अज्ञानरूप घोर अंधकारात सापडून निर्जन वनात फेकल्या गेलेल्या मुर्द्याप्रमाणे झोपून राहतो. त्यावेळी त्याला कशाचीच शुद्ध राहत नाही. कधी त्रास देणारे दुर्जनरूप किडे त्याचा इतका तिरस्कार करतात की ज्या दातांनी हा दुसऱ्याला चावला होता ते त्याचे दात पडून जातात. तेव्हा मन अशांत झाल्याने त्याला झोपही येत नाही आणि मर्मस्थानी वेदना झाल्याने क्षणाक्षणाला विवेकशक्ती कमी होत गेल्याने तो शेवटी आंधळ्याप्रमाणे या नरकरूप अंधाऱ्या विहिरीत जाऊन पडतो. कधी विषय सुखरूप मधुर कण शोधता शोधता जेव्हा हा लपून छपून परस्त्री किंवा परधन लुबाडू लागतो तेव्हा तिचे स्वामी किंवा राजा यांच्या हातून हा मारला जाऊन अशा नरकात जाऊन पडतो की ज्याचा ठाव ठिकाणा लागत नाही. म्हणून असे सांगतात की प्रवृत्ती मार्गात राहून केलेली लौकिक आणि वैदिक अशी दोन्ही प्रकारची कर्मे जीवाला संसारातच ढकलतात. जेव्हा जरी कोणत्याही प्रकारे राजा इत्यादींच्या बंधनातून याची सुटका झाली तरी अन्यायाने अपहरण केलेली ती स्त्री किंवा ते धन देवदत्त नावाचा दुसराच कोणीतरी हिसकावून घेतो आणि त्याच्याही पासून विष्णू मित्र नावाचा तिसराच कोणीतरी लुबाडतो. अशा प्रकारे ते उपभोग एका पुरुषाकडून दुसऱ्याकडे जातात, एके ठिकाणी राहत नाही. कधी कधी थंडी, वारा इत्यादी अनेक आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखाचे निवारण करण्यास असमर्थ ठरल्याने अपार चिंतेमुळे तो उदास होऊन जातो. कधी एकमेकात देवघेवीचा व्यवहार करताना कोणा दुसऱ्याच्या दमडी इतक्या किंवा त्याच्याही पेक्षा कमी धनाची चोरी करतो तेव्हा या बेईमानीमुळे त्याच्याशी वैर मांडून बसतो. पूर्वीच्या विघ्नांव्यतिरिक्त या मार्गात सुखदुःख, राग, द्वेष, भय, अभिमान, चुका, उन्माद, शोक, मोह, लोभ, मत्सर, ईर्षा, अपमान, तहान, भूक, आधिव्याधी, जन्म, वृद्धावस्था, मृत्यू इत्यादी पुष्कळशी अन्य विघ्ने आहेत. एखादे वेळी देवमाया रूपिणी स्त्रीच्या बाहुपाशात सापडून विवेकहीन होऊन जातो तेव्हा तिच्यासाठी घर तयार करण्याच्या चिंतेत गढून राहतो आणि तिच्याबरोबर राहणारे पुत्र, कन्या इत्यादी तसेच इतर अनेक स्त्रियांची मधुर भाषणे, नेत्रकटाक्ष आणि हावभाव यामध्ये आसक्त होऊन चित्त त्यांच्यातच गुंतल्याने इंद्रियांचा दास बनून तो घोर अंधकारमय नरकात जाऊन पडतो. कालचक्र हे साक्षात भगवान विष्णूंचे आयुध आहे. परमाणूपासून द्विपार्धापर्यंत ते क्षण, घटका इत्यादी अवयवांनी युक्त आहे. ते नेहमी दक्ष राहून फिरत असते. वेगाने बदलणाऱ्या बाल्य, तारुण इत्यादी अवस्था या त्याचा वेगच आहे. याद्वारा तो ब्रह्मदेवापासून क्षुद्राधिक्षुद्र गवतापर्यंत सर्व चराचरांचा निरंतर संहार करीत राहतो. कोणाचीही त्याच्या गतीत बाधा आणू शकत नाही. त्याची भीती ओळखून सुद्धा ज्यांचे हे कालचक्र स्वतःचे आयुध आहे त्या साक्षात भगवान यज्ञपुरुषाची आराधना सोडून हा मंदबुद्धी मनुष्य नास्तिकांच्या फेऱ्यात अडकून कावळे, गिधाडे, बगळे, वटवाघूळ यासारख्या आर्यशास्त्राने धिक्कारलेल्या देवतांचा आश्रय घेतो. फक्त वेदबाह्य अप्रामाणिक तंत्रशास्त्रांमध्येच उल्लेख आहे. तो नास्तिक स्वतःला तर फसवतोच, पण हाही जेव्हा त्याच्या कचाट्यात सापडून दुःखी होतो तेव्हा हा ब्राह्मणांना शरण जातो. परंतु उपनयन संस्कारानंतर
श्रौत्र स्मार्त कर्मांद्वारे भगवान यज्ञपुरुषाची आराधना करणे इत्यादी त्यांचे जे शास्त्राने सांगितलेले आचार आहेत ते याला चांगले वाटत नाही. म्हणून हा वेदोक्त आचारांना अनुसरून आपली शुद्धी न झाल्या कारणाने कर्मशून्य शूद्र कुळामध्ये प्रवेश करतो. त्यांचा स्वभाव वानरांच्या प्रमाणे फक्त कुटुंब पोषण आणि स्त्री सेवन करणे एवढाच असतो. तेथे बंधनविरहित स्वच्छंद विहार करण्याने त्याची बुद्धी अत्यंत क्षुद्र होऊन जाते आणि एकमेकांची तोंडे पाहणे इत्यादी विषयभोगात अडकल्याने त्याला आपल्या मृत्यूकाळाची सुद्धा आठवण राहत नाही. लौकिक सुख हेच ज्यांचे फळ आहे अशा वृक्षजातीप्रमाणे घरातच सुख मानून वानरांप्रमाणे स्त्री पुरुषांमध्ये आसक्त होऊन हा आपला सगळा वेळ मैथुनादी विषयभोगातच घालवतो. अशा प्रकारे प्रवृत्ती मार्गात पडून सुखदुःखे भोगीत हा जीव रोगरूपी पर्वताच्या गुहेत अडकून तेथे राहणाऱ्या मृत्यूरूप हत्तीला भीत असतो. कधी कधी थंडी, वारा इत्यादी अनेक प्रकारच्या अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखांची निवृत्ती करण्यात तो जेव्हा असफल होतो त्यावेळी अपार विषयांच्या चिंतेने तो खिन्न होतो. कधी आपापसात खरेदी विक्री करताना लबाडी केली तर थोडेसे धन याच्या हाती लागते. कधी धन संपल्यावर जेव्हा याच्याजवळ झोपणे, बसणे, खाणे इत्यादीसाठी आवश्यक सामग्री राहत नाही तेव्हा आपले इच्छित भोग न मिळाल्या कारणाने तो चोरी इत्यादी वाईट मार्गाने ते मिळवण्याचा निश्चय करतो. यामुळे त्याला सगळीकडून दुसऱ्यांकडून अपमानित व्हावे लागते. अशा प्रकारे धनाच्या आसक्तीने एकमेकास वैरभाव वाढूनही हा आपल्या पूर्वीच्या वासनांनी लाचार होऊन आपापसात वैवाहिक संबंध तोडून टाकतो, जोडतो आणि तोडतो सुद्धा. या संसार मार्गावर चालणारा हा जीव अनेक प्रकारचे क्लेश आणि विघ्नांनी त्रस्त होऊन वाटेत एखाद्यावर जेव्हा आपत्ती येते किंवा जो कोणी मृत्यू पावतो त्याला तेथेच सोडून देतो आणि नव्याने जन्मलेल्यांची संगत धरतो. कधी कोणासाठी शोक करतो, कोणाचे दुःख पाहून मूर्छित होतो, कोणाचा वियोग होईल अशा शंकेने भयभीत होतो, कोणाशी भांडण तंटा करतो, काही संकट आले तर रडू ओरडू लागतो आणि एखादी मनासारखी गोष्ट झाली तर आनंदाने हुरळून जातो. कधी गहू लागतो तर कधी त्यांच्यासाठी बंधनात पडण्यात संकोच करीत नाही. साधू वृंद यांच्यामध्ये कधी येत नाहीत आणि हा साधू संगतीपासून नेहमी वंचित राहतो. अशा प्रकारे हा नेहमी पुढेच जात आहे. जेथून याची यात्रा सुरू झाली आणि जेथे या यात्रेचा शेवट समजला जातो त्या परमात्म्याजवळ मात्र अजूनही हा परतत नाही. योगशास्त्राची सुद्धा परमात्म्यापर्यंत झेप पोचत नाही. ज्यांनी सर्व प्रकारे प्राण्यांना पीडा देणे इत्यादींचा त्याग केला आहे ते निवृत्तीपरायण संयमी मुनिजनच याला प्राप्त करू शकतात. दिग्गजांना जिंकणारे आणि मोठमोठ्या यज्ञांचे अनुष्ठान करणारे राजर्षी सुद्धा येथपर्यंत पोचू शकत नाहीत. ते युद्धभूमीवर शत्रूंशी सामना करून फक्त प्राणत्याग करतात. तसेच जिच्या विषयी ही माझी आहे असा अभिमान धरून त्यांनी वैर मांडले होते त्या पृथ्वीवर आपले शरीर सोडून देऊन स्वतः परलोकाला जातात. आपल्या पुण्यकर्मरूप वेलीचा आश्रय घेऊन जरी एखाद्या जीवाने या आपत्तीपासून आणि नरकातून सुटका करून घेतली तरी पुन्हा या संसार मार्गात भटकत त्या जनसमुदायामध्ये तो मिसळून जातो. स्वर्ग इत्यादी ऊर्ध्व लोकांत जाणाऱ्यांचीही हीच दशा होते. राजर्षी भरताच्या विषयी असे म्हणतात, जसे एखादी माशी गरुडाशी बरोबरी करू शकत नाही त्याचप्रमाणे राजर्षी महात्मा भरताच्या मार्गाचे अन्य कोणी राजा मनाने सुद्धा अनुकरण करू शकत नाही. पुण्यकीर्ती श्रीहरींमध्ये अनुरक्त होऊन त्यांनी टाकण्यास कठीण अशा मनाला भुरळ पाडणाऱ्या स्त्री, पुत्र, मित्र आणि राज्य यांचासुद्धा तारुण्यावस्थेतच विष्ठेप्रमाणे त्याग केला होता. त्यांनी सोडण्यास कठीण अशा पृथ्वी, पुत्र, स्वजन, संपत्ती आणि स्त्रीची एवढेच काय जिच्यासाठी मोठमोठ्या देवता आसुसलेल्या असतात परंतु जी स्वतः त्यांच्या स्वतःवरील मर्जीसाठी त्यांच्यावर दयादृष्टीने पाहत होती त्या लक्ष्मीची सुद्धा त्यांना मुळीच इच्छा नव्हती.
हे सर्व त्यांना शोभणारे होते, कारण ज्या महानुभावांचे चित्त भगवान मधुसूदनांच्या सेवेमध्ये तल्लीन झाले आहे, त्यांच्या दृष्टीने मोक्षपद सुद्धा तुच्छ आहे. मृगशरीर सोडण्याची इच्छा झाल्यावर उच्च स्वरात ते म्हणाले होते की धर्माचे रक्षण करणारे, धर्मानुष्ठानामध्ये निपुण, योगस्वरूप, सांख्ययोगाचे प्रतिपादक, प्रकृतीचे अधीश्वर, यज्ञमूर्ती, सर्वार्थयामी श्रीहरींना नमस्कार असो. राजर्षी भरतांचे पवित्र गुण आणि कर्माची भक्तजन सुद्धा प्रशंसा करतात. त्यांचे हे चरित्र अतिशय कल्याणप्रद, आयुष्य आणि धनाची वृद्धी करणारे, लोकांमध्ये सुयश वाढवणारे आणि अंती स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहे. जो पुरुष हे ऐकतो, दुसऱ्यांना ऐकवतो आणि त्यांची प्रशंसा करतो, त्याच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात. त्याला दुसरीकडे काहीही मागावे लागत नाही. अध्याय 14 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.